कॉलेजला जायला आणि मम्मी आणि मामा चाललीत एकविरीला. ते पण आम्हाला टाकून दोघंच चालेल बघा आईस. मी गेलो असतो बट माझी एक्झाम आहे म्हणून मला जाता आलं नाही तर मी 100% गेलो असतो. काय आता आणि हा मेन पेपर यो बोर्ड आला म्हणजे मार्क भेटणार आहे त्याचे 20 मार्क. नाही तर असा बी पेपर असेल तरी नसतो गेलो मी पेपराला. आता जाऊ दे नेक्स्ट टाइम जाऊच म्हणजे जाऊच. आता चाललो आणि कॉलेज आमचं 7:30चं आहे आणि इथं 7 वाजून गेलं काय. आणि बघू आता भेटू पुढं कॉलेजला गेलं. गाईस तर आता कॉलेजला आलो आम्ही आणि राष्ट्रगीत चालू आहे गाईस बाहेर बघा. ऊन आहे तर दिसत नाही. आणि पुढचा व्लॉग गाईस मामा कंटिन्यू करणार आहे तिथला दाखवल म्हणजे मामा तुम्हाला. चला आता बाय बोला मग. बाय इथून बाय बोल ना मम्मी. बाय बाय गाईस तर जाते कॉलेज. आमचं संस्था कॉलेज दाखवतं. नीट जावा नीट या. बाय 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 भेटू या लवकर. तर गाईस आता आलो कॉलेजला आणि आमचं कॉलेज बघा गाईस. भेटू तर लाज वाटते. जस्ट आता आमचा पेपर झालाय बघा. पेपर कलेक्ट केला. बाई सपना इथं बघ ना. सपना ही बघा माझी बेस्ट फ्रेंड लय चालते गाईस माझ्यावर रात चालते. आमची थंब मशीन गाईस आमची शाळा एवढी भिकारी आहे का थंब मशीन अशी बाहेर लावून ठेवतात पण आम्हाला हाताने देतात बघा. मला दाखवतो कुठला फिंगर आहे. बाय जस्ट पेपर झाला आता कॉलेज सुटला तर जाऊ मी घरी. आणि पेपरला आल्यासारखं असं आम्हाला वाटलंच नाही. आणि गाईस आमचे पेपर होते ना एक पण पेपर का दाखवत ते सोडा. आमचा पेपर तर चांगला गेला पण एवढं बापांनी सांगितलेलं काहीच पेपर की आधी प्रश्न लिहायचे त्यानंतर आन्सर लिहायचे. ब्लॉग माझा पप्पा बी बघते. सॉरी कट त्याला पेपर झाल्यावर तर पेपर तर झालं घरी. गाईस तर आता आमचा कॉलेज सुटला आणि आम्ही आलो चॉकलेट शेक प्यायला. हिचा मँगो येतोय बघा. हिचं स्नॅप म्हणजे पित्ता दुसरी आणि स्नॅप दुसरे आमच्या ग्रुपमध्ये असं असतं काही. आणि आम्हाला जरा इग्नोर करा. जाऊ तिला बघा. आता मी हा पिऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ. आणि मला कुठेतरी बाहेर पण जायचं गेलो तर मी बाहेर जाईन तर तुम्हाला दाखवीन. तर भेटू बघा. गाईस आता जस्ट कॉलेज अशा आलो म्हणजे झाला टाईम अर्धा 1 तास झाला. आठवणच नव्हती व्लॉग स्टार्ट करायची. आणि फटाफट कपडे पण चेंज केलं आणि जेवण पण बनवलं. गाईस दाखवतो मला काय बनवलं. अंड्याचा कालवण बनवला गाईस मस्त. पण हे बघा गाईस फोडून अंडं असतं ना त्याचं बनवलं आहे. जाम भारी लागतं. पण आज माझं मंगळवार आहे दॅट्स वाय मला खायला भेटणार नाही तर मी उपाशीच आहे आज. आणि भात पण घातला गाईस कारण की भाकरी चपाती करायची काही इच्छा नव्हती आज. आणि प्रियंकाची कलाकारी दाखवतं गाईस तुम्हाला. बघा किचनमध्ये झाडं लावली किती क्यूट वाटतं. आम्ही रोज त्यांना पाणी देतो ऊन पाहिजे ऊन देतो सर्व. आणि ही पण एक कलाकारी केली गाईस मस्त तर वाटतंय बघा. तर मी असं काही ना काही घरी बसून करत असते गाईस नवीन. तर आता जेवू नाही मी काहीतरी व्हेज मागवीन खायला खाऊ. आणि कुठंतरी गेलो तर जाईन हिंडायला मी बाहेर. नाही तर घरीच तुम्हाला दाखवेन डेली रुटीन माझं काय असतं काय नाही. आता थोडी साफसफाई करायची. तुम्ही पसारा बघू शकता गाईज आमच्या घरी. आता साफ करू आणि मग भेटू. तर गाईस मी घरातनं निघलो आणि काका घ्यायला आला मला. आणि कार्तिक पण आलाय. आता मी मावशीच्याकडं चाललो. मावशीच्याकडून किट्टू दिदी येईल. नाही मी डायरेक्ट मॅचिंगला जाईल इकडून. आणि मग किट्टू दिदी येईल मॅचिंगच्याकडं. मग आम्ही तिकडून जरा वेळ थांबू. नंतर डान्स क्लासला पण 9 वाजता असं मला मग सगळं डिटेल्स घ्यायचे होते. तिकडं जाणार आहो 9 वाजता. तर बघू काय क्यूट आहे ना. इसके सिर्फ दात फेमस आहे. अरे सध्या मी असतो मॅच बघायला. कलाकार प्रीमियर जिंकली IC लोक.
राज कोहली यांचा सन्मान होतोय. त्याने या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. अतिथी देवो या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य. आणि मैदानामध्ये पाहतोय पीजी प्रोड्स या टीम कडून वळतोय मैदानाकडं. चेंडू द्यायचे आहेत मैदानात. ते सिमीला एक विनंती असेल. सिमी ते एकदा बोलायचं आहे. सासूबाई बोला एकदा. हे माईक कसं वाटतंय? नवरा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. सासूबाईंना सांगायचंय. सासूबाई तुमचा पोरा बघ कसा षटकार मारला षटकार. किट्टू दीदीला लॉटरी लागली बघा. लॉटरी मोठी लागली. किट्टू दीदी आता मारते. खेळाडू सगळे प्लीज बसू नका, उभे राहा जरा, या जवळ या. आता किट्टू दीदी पार्टी देणार आहे. आता तू पार्टी देणार गिफ्ट जास्त पैसा पार्टी करतो. आणि निश्चितच सगळ्यांनी आम्हाला चांगली साथ दिली, चांगलं सहकार्य काही कसं सर्व झाला बघा. द्वितीय क्रमांक, एक छत्र आणि एक वस्त्र. मजा आली गाईस आम्हाला. छान एन्जॉय केला आम्ही. आणि माझी फेवरेट दीदी एकदम म्हणजे जेवढे पण रील स्टार आहेत ना त्याच्यामधली एकदम म्हणजे एकदम खास एकच फेवरेट नक्की ना. माझ्या फ्रेंड्सच नाही येतात. माझं पण एक पण फ्रेंड्स नाही म्हणजे आता जेवढे रील स्टार आहे त्याच्यामधलं फक्त एकच बनले. जाम क्यूट आहे बघू शकता तुम्ही. काय ना आमचं बॉन्डिंग म्हणजे अजूनही पारितोषिक बाकी आहे. 4-5 वेळा भेटलं असतं. तर आम्ही थोडासा 4-5 वेगळा वेळा करण्याचा भेटून आमचा bond एवढा आयोजकांच्या strong सूचनेनुसार झालाय आम्ही ना असं केलेलं आहे. अलग तर आम्ही वेगळं आता नाही करू शकत. द्वितीय आणि पारितोषिक सर्व दिलंय. अशी बहिणी तर आता आम्ही म्हणतात सिरीज देणार आहोत. सिरीज सर्व म्हणजे आणि येऊन निसता आमच्यावर जळतो. सिरीज हा चालका माणूस आहे गाईस एकदम. स्पर्धेमध्ये दुकान होतं ना, म्हणून उत्कृष्ट चालतं. गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट नुसता खेळ चालतो केला. दादा आमचं. पहिले राखेलचं दुकान होतं ना, राखेलचं. फ्रीजरमधून राखेलचं तो दुकान होतं. भरलेलं पाणी पिणार आहे. आदरणीय प्रवीणजी घासे आणि आम्ही आमचे सगळे परम एकाच मित्र गावातले आणि नाही. संस्कार स्पोर्ट्स बघा, बक्षीस भेटलंय कोणतं तरी फ्रीज वगैरे काय. ज्यांच्या आता आम्ही निघालो. गणेश दादा सोडता. आम्ही एकच गावातले होतो. आम्हाला इझी पडतं काय. काय बोलतात मग सांगते. अच्छा ब्लॉग मध्ये थांब ना, सरळ राहा ना. डायरेक्ट कट केला ऐक ना, किट्टू माझ्या दीदी पोरीला आणि काकाची मला सिंगिंगला. काय बोलला तुम्ही. आता आम्ही चाललो डान्स क्लासला म्हणजे तिकडं पिक्चराला सर्व डिटेल्स घ्यायला. तिकडून आम्ही डायरेक्ट घरी जाऊ. हा बघा किट्टू ब्लॉग मध्ये घेते ती. हाय हाय. हा चालेल. बाय बाय. आता आम्ही चांगलं आहे इकडून ना, डान्स बायकोचा आवाज नाही. क्लास. तर गाईस आता घरी आलो मी. फायनली शूट काढतो रामा. आता बघू इथं बोंबील बिंबील भरायला घेतले बघा गाईस. सुकट बोंबील. आमच्या आईचा बिझनेस गाईस. या तुम्ही पण गणेश मार्केटमध्ये. आणि गाईस कंटिन्यू मामाने केलता एकविरीचा व्लॉग आपला. तर मामाच्या आवाजाने व्लॉग बघा आणि आवडला तर मामाला कमेंट करून सांगा का तुम्ही पण बोला तर मामा तुम्ही बी स्टार्ट करा म्हणून व्लॉगिंग. आणि यांची बघा आईस मस्ती चालू. आणि बड्डे गर्ल पण आली आहेत घरी जीवी. तर तुम्हाला ती पण दाखवतो. घरी गेलो तेव्हा ती काय भेटली नाही. तुम्हाला दाखवतं काहीच नंतर. बघा बड्डे गर्ल छोटासा डेकोरेशन केलंय मी. केक बघा. सुरुवात हम आई से करते गाइस.
आता ते जाऊ मग झोप. हिला बघा आमची युविकाला भुका लागल्या केक मी तल्लं ती बघा गाईस युविका हिला पक्क्या आता जेवायला बसलो आणि जेवायला चिकन आहे आणि भाकरी बघा गाईस जेवते भूक लागली आता जेवील आणि मग झोपली लय बेकार झोपले कारण की 13 वर्षी डायरेक्ट म्हणजे जरा दमलोच समजायचा तर लवकर झोपली आणि किती दिवस राहायची 10 वाजता झोपते म्हणजे तुम्ही विचार करू शकता 1-2 वाजता झोपणारी 10 वाजता झोपायला लागले मी. आता जाऊ आणि मग भेटू. तर गाईस मी आपला ब्लॉग आताच एंड करते बट एक गोष्ट सांगायची होती. तर एक वीराचं मामाने क्लिप घेतलेला. आमचा मामा एवढा शर्मिला आहे गाईस. कपडे चेंज करायला नाही असं लाजत कॅमेरा समोर व्लॉगिंग करायला असतं तर मला ते क्लिप घेता येणार नाही तर दॅट्स वाय. तर आता काय बोलू शकत नाही तर त्या क्लिप घेणार नाही मी. तर जेवढा आपला व्लॉग झाला आहे तेवढाच मी अपलोड करीन. जास्त मोठा पण नाही झाला आय थिंक 7-8 मिनिटाचा झाला आहे तेवढाच टाकीन. आणि खरंच गाईस खूप मजा आली. मला जास्त व्हिडिओ घेता नाही आला कारण की मी पण खूप लाजत होतो कारण की फर्स्ट टाईम एवढे सर्व रील स्टार वगैरे वगैरे म्हणजे सिंगर वगैरे होते म्हणून थोडी लाजत होतो तर घेता आलं नाही. बट ठीक आहे नेक्स्ट टाईम आता एकदम मस्त कॉन्फिडन्सची गाईस सगळ्यांशी भेटू पण बोलू पण कारण की आता वलक पण असे झाले मस्त. तर एवढाच. तर आता मी आपला व्लॉग इथंच एंड करते गाईस. आणि बड्डे गर्लला बघा मस्त विश करा गाईस कमेंटमध्ये भारी भारी माझ्या वडिलां आणि भेटू गाईस नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.